पार्वती देवी म्हणल्या होत्या अगदी तसंच आहे हे लक्ष्मी तीर्थ। रंग्या, आता माझ्यासाठी एकच कर, वाड्यावर जा आणि तूप आणून दे मला। मावशी गंगे, तुम्ही माघारी घरला गेला तरी चालेल। बरं बानू, आता तू एकली काय करणार आहे? अगं मला हत होम करायला पाहिजे आणि त्यासाठी मला बेलाची पानं, बेलफळ आणि तूप पाहिजे आहे बघ। बरं तुम्हासनी असं एकलं सोडून आम्ही कसं जाऊ? गंगे, अगं हे होम मला करायच हो आणि सकाळ व्हायच्या आत हे होम व्हायलाच पाहिजे। आणि देव असताना मला कसली आली काळजी। ती म्हणती ना, चला मग तिला जे काय पाहिजे ते आणून दे तुम्ही। बानू, आज लक्ष्मी तीर्थावर तू जो पवित्र हवन केला आहेस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे। बानू, या पवित्र तीर्थाच्या दर्शनाने आणि या होमामुळे तू खूप मोठ्या पुण्याची वाटेकरी झाली आहेस। आणि हेच संचित तुला शिवलोकात घेऊन जायला सहाय्यभूत होईल। हे सारं घडत असताना आपल्याला पुण्य प्राप्त होत आहे, या भावनेने तिने मोहमायेत अडकून राहू नये। तिने पुढे जावं। जर ती या भौतिक सत्यात, भौतिक विश्वात अडकून राहिली तर तिला आत्मनिष्ठ सत्य जे आहे ते जाणून कसं घेता येईल? देवी, आपण सत्य बोललात। माया ही मोहमाया देखील आहे आणि योग माया देखील आहे। आणि माधवा, ही माया तुमच्या आज्ञेत आहे। देवा, आपण जाणताच की आपलं कार्य निरनिराळं जरी असलं तरी तत्व हे एकच आहे। मला असं वाटत आहे की या आख्यानाच्या अनुषंगाने बाणाईला भौतिक सत्य आणि आध्यात्मिक सत्य या दोन्हीचं ज्ञान व्हायला हवं। होय माधवा, भौतिक सत्य आणि आध्यात्मिक सत्य या दोन्हीचीही सांगड घालून तिला हे सारं काही प्राप्त करायचं आहे। भौतिक सत्याशिवाय आध्यात्मिक सत्याचा शोध नाही, तसेच आध्यात्मिक सत्याशिवाय भौतिक सत्याचे प्रयोजन नाही। आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी का महत्वाच्या आहेत हे तिला कळायला हवं। पण तिला हे थेट सांगता येणार नाही, त्यासाठी आख्यानातील कथानकाचे सहाय्य घ्यावे लागेल। हो म्हाळसा, कारण हाच मार्ग तिच्यासाठी उत्तम आहे। आता आपण निघूयात। सगळेजण आपली आणि आख्यान कधी प्रारंभ होते आहे याची वाट बघतायत। होय माधवा, लक्ष्मी देवी, निघूयात।
नारायण नारायण. देवा, आख्यानाला आरंभ करण्याची अनुमती असावी. महाराज, काय झालं बानू? महाराज, आज आख्यान सुरू होण्या अगोदर मला तुम्हासनी काय बाय सांगायचं आहे. आणि समद्यासनी बी. बानू, तुला काय सांगायचे आहे? मला ठाऊक आहे हिला काय सांगायचे आहे ते. नाही जी, तुम्हासनी ठाव नाही मला काय सांगायचं आहे ते. तुला पुन्हा तुझ्या स्थानाचा मुद्दा आख्यानात मांडायचा आहे, हो ना? मला वाटलंच होतं का तुम्ही मला असंच बोलणार. पण मला आज जे सांगायचं आहे त्या आख्यानात मला जागा मिळावी म्हणून नाही. कालच्याला तुम्ही मला जे दर्शन दिलं त्याबद्दल मला समद्यासनी सांगायचं आहे बघा. तुम्ही हिला दर्शन दिले? होय. आणि नुसतं देवांचंच नाही तर महालक्ष्मी देवींनी बी मला दर्शन दिलं. आणि मला ठाव आहे का ह्या आख्यानातनं मला काय बाय कळावं म्हणूनच हे समज झालं. मला देवांचा आशीर्वाद बी मिळाला. मला इथे सर्वांना सांगावेसे वाटते की माझ्या प्रिय अशा जेजुरीच्या परिसरात श्री महालक्ष्मींच्या प्रेरणेने अत्यंत पवित्र असे लक्ष्मी तीर्थाची निर्मिती झाली आहे. जो कोणी भाविक मनोभावे श्रद्धेने ह्याचे पूजन करेल त्यांना श्री महालक्ष्मी देवी ह्यांच्यासह माझे दर्शन घडेल आणि त्यांचा कृपाशीर्वाद देखील लाभेल. ही तर अत्यंत आनंदाची वार्ता आहे. पण आज मला बानूला हे विचारायचे आहे की तिच्या आत्मज्ञानाच्या मार्गात तिला एवढंच प्राप्त झालं की अजून काही शिल्लक आहे? ते ठाव नाही जी, पर देवांचा जो आशीर्वाद मला मिळाला आहे तोच मोठा आहे माझ्यासाठी. आणि मला ठाव आहे का ह्या राजवाड्यामध्ये या आख्यानामध्ये मला माझी मानाची जागा मिळेलच. मुनिवर, या आख्यानातून बाणाईला आत्मज्ञानाच्या मार्गात भौतिक आणि आध्यात्मिक सत्याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. होय प्रभू, परंतु मायेच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर भौतिक सत्याच्या बाहेरच्या सत्यात जायला हवं. बानूला या कथेतून काय जाणून घ्यायचे आहे हे कदाचित आता कळलं असावं. त्या भौतिक सत्याच्या बाहेरच या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आध्यात्मिक सत्याच्या सहाय्याने.